हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर दिवाळीमध्ये ना मी एक गिफ्टचा व्हिडिओ टाकला होता बघा, की मी पत्ता देते, फोन नंबर देते आणि त्यावर तुम्ही गिफ्ट पाठवा म्हणून एक व्हिडिओ टाकला होता. तर मला खूप छान असं गिफ्ट मिळालेले आहेत. तुम्हाला आता त्यांचे थोडे जणांचे नावं पण सांगते आणि काय गिफ्ट पाठवलेलं आहे तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि व्हिडिओ कुठंही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की मला काय गिफ्ट मिळालेलं किंवा काय गिफ्ट पाठवलेलं आहे ते तुम्हाला नक्कीच कळेल. खूप छान असं दिवाळीचं गिफ्ट मला त्यांनी पाठवलेलं आहे. ते काय मी तुम्हाला शब्दात सांगणार नाही, फक्त कोणी कोणी पाठवलेलं आहे ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल, कारण ह्या व्हिडिओच्या पुढंच मी दाखवणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि कोण नवीन असेल तर त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की मला कुठनं काय काय गिफ्ट आलेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल. तर मला एक माधुरी कुलकर्णी आहे, तिने एक गिफ्ट पाठवलेलं होतं. परत भाग्यश्री जर्दी म्हणून तिने गिफ्ट पाठवलेलं होतं. परत मनीषा साबळे तिने गिफ्ट पाठवलं होतं आणि एक आता नाव मला आठवत नाही, तो आजी म्हणला, त्यांनी पण एक गिफ्ट पाठवलेलं होतं. परत प्रिया DM प्रिया म्हणून एक चॅनल आहे, तिने पण एक छान असं गिफ्ट पाठवलेलं आहे मला. तर बऱ्याच जणांनी गिफ्ट पाठवलेले आहेत. तर त्यांची सगळ्यांचीच नावं काय माझ्या लक्षात नाहीत. जेवढी नावं लक्षात होती मी काय नावं कुणाची लिहून घेतलेली नाहीत. आणि बरीच लांबून लांबून मला गिफ्ट आलेली आहेत. धुळ्यावरनं गिफ्ट आलेलं आहे, मुंबईवरनं गिफ्ट आलेलं आहे. प्रियाताईचं गावाचं नाव काय माझ्या लक्षात नाही, त्यामुळे त्यांचं काही गावाचं नाव मी सांगू शकत नाही. तर बरीच लातूरवरनं गिफ्ट आलेलं आहे. भाग्यश्री जर्नी आहे तर ती लातूरची आहे, तर लातूरवरनं गिफ्ट आलेलं आहे. आणि काय गिफ्ट आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्येच बघायला मिळेल, म्हणूनच तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघितला पाहिजे. ह्याच्यानंतरच ते गिफ्ट दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कुणाचं नाव राहिलं असेल तर त्यांनी त्यांचं नाव बघून घ्या, कारण नाव काय माझ्या लक्षात नाहीत सगळ्यांची. तर तेवढ्यांनी गिफ्ट पाठवलेलं आहे, तेवढ्यांची नावं म्हणजे सगळ्यांची नावं नाही लक्षात, पण जेवढ्यांची नावं लक्षात होती तेवढ्यांचे सांगते. तर असं गिफ्ट मिळणंसुद्धा नशीब लागतं. नशिबाशिवाय अशी गिफ्ट मिळत नाहीत, कारण माझं नशीब लई मोठं आहे, त्यामुळं मला एवढी भारी भारी गिफ्ट मिळालेली आहेत आणि याच्यापेक्षा दुसरं भारी गिफ्ट असूही शकत नाही. त्यामुळं तुम्ही गिफ्ट माझं नक्की बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.